पहा, मागच्या वेळेस जो नागपूरमध्ये मोठा पाऊस झाला होता, त्या पावसाच्या वेळेस जे आमच्या प्रभागामध्ये, मी आज प्रभागाची माझी नगरसेविका म्हणून इथे बसलेली आहे, माझ्यासोबत आमचे दुसरे नगरसेवक प्रमोद करुतीजी पण बसलेले आहेत। आमच्या एरियामध्ये जिथे जिथे पाणी शिरलं होतं, फक्त सिव्हिल लाईन सारखा एरिया असू द्यात, तेलंगखेडी गोंडपुरा असू द्यात किंवा गिट्टी कदान असू द्यात, भरतनगर असू द्यात, या सगळ्या एरियामध्ये जे पाणी शिरलं होतं ते आम्ही पाहणी करता मॅडमला घेऊन गेलो होतो। ती पाहणी करून मॅडमला सगळ्या कामाचं आम्ही रीतसर सगळं सांगितलं होतं, पत्रव्यवहार केला होता। पण त्या आज 2 महिने झालं कुठल्याही कामामध्ये प्रगती नाही किंवा कुठल्याही कामाची फाईल बनली नाही। आम्हाला फाईलशी मतलब नाही, आम्हाला कामाशी मतलब आहे, पण ते एकही काम झालं नाही। त्यामुळे मी आज मॅडमला सांगितलेलं आहे की जोपर्यंत तिकडे साईटवर काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या देऊन बसणार आहे। जर आज संध्याकाळपर्यंत चालू नाही झालं तर आज झोनला लॉक लागणार नाही, माझाही ठिय्या इथेच राहील आणि मी मॅडमलाही आज जाऊ देणार नाही। तुम्ही पूर्ण तयारीने आले आहे इथं मुक्कामाच्या, ज्या पद्धतीनं तुमची तयारी दिसते आहे, काय कारण आहे? सत्ता आहे भाजपची तरी सुद्धा काम होत नाही, दुर्लक्ष केलं जातं अधिकाऱ्यांकडे। हां, भाजप किंवा सत्ता हा प्रश्न इथे येत नाही, हा प्रश्न येतो इथले असिस्टंट कमिशनर जे इथले अधिकारी आहेत धरमपेठ झोनचे, ते अधिकारी कुठेतरी कमी पडत आहेत। त्याच्यामुळे मी आज इथे बसली आहे। त्या अधिकाऱ्याला त्यांचा अधिकार त्यांनी कसा पुढे न्यावायला पाहिजे याच्यामध्ये ते कमी पडत आहेत, त्यासाठी मी आज इथे बसलेले आहे। आणि ते त्यांनी मला कमिट केलेलं आहे की आज तुमचे कामं चालू होतील, तर मी पाहते आज संध्याकाळपर्यंत कुठले कुठले कामं करू शकतायत।